हा सातत्यानं 4 दिवस वंदराई पोलीस स्टेशनमध्ये का येरझारा घालत होता? फोन बदलायचा होता, काही डील करायचं होतं. ते डील झालं की नाही याचा तपास व्हायला पाहिजे. आता हा फोन म्हणे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्याची माहिती आहे. मी आज ट्विट केलं आहे. पुण्यातल्या पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये जिथे ब्लड सॅम्पल बदलून फॉरेन्सिक लॅब गुन्हेगाराला वाचवू शकते, तिथे या फोनचं काय घेऊन बसला? या सर्व लॅबचे प्रमुख हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांच्यावरती एकनाथ शिंदे आहेत. हे जर त्या लक्षात आलं आहे, त्यांनी उत्तर पश्चिमचा निकाल कसा चोरला ह्याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवावाच लागेल. वंदराई पोलीस स्टेशनमधून फोन बदलण्याचा प्रयत्न झाला, तो यशस्वी झाला आहे का? हे सातारकर कोण आहेत आणि कोणाचे नातेवाईक आहेत जे सतत 4 दिवस वंदराई पोलीस स्टेशनमध्ये येरझारा घालत होते? CCTV फुटेज काढा, त्यांचं तिथे काय काम होतं आणि त्यांचं काय डील झालं हे सांगा, नाहीतर मी सांगतो. माझी मागणी आहे, हा संपूर्ण निकाल अत्यंत रहस्यमय आणि संशयास्पद आहे. त्याच्यामुळे रवींद्र वायकर यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवलं पाहिजे निवडणूक आयोगानं. जोपर्यंत ह्याची पूर्ण शहनिशा होत नाही, संशय दूर होत नाही, तोपर्यंत रवींद्र वायकर यांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवणं हीच लोकशाही आहे. ही लोकशाहीचे संकेत आहेत. चोरून ज्याने विजय मिळवला तो लोकसभेत जाऊन शपथ घेणार. अशा प्रकारचे या देशामध्ये किमान 45 निकाल लावण्यात आलेले आहेत आणि अशाच निकालांवर भारतीय जनता पक्ष विजयी झालेला आहे. इलेक्शन कमीशन यानी कौन? बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच. हुई इलेक्शन कमीशन नॉर्थ वेस्ट का जो चुनाव नतीजा निकाल सामने आया है, तब से ये पूरा एक वादग्रस्त बन गया है, कन्फ्यूजिंग हो गया है. जिस तरह से अमोल कीर्तिकर शिवसेना के उम्मीदवार को विजयी घोषित किया, एक बार नहीं 2 बार, अमोल कीर्तिकर को 2 बार विजयी घोषित किया. फिर रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी को किसी का फ़ोन आता है और एक इलेक्शन ऑफिसर दिनेश गुरव का फ़ोन लेकर, अंदर फ़ोन लेकर जिसका ऊपर OTP है या अनलॉक कर सकते हैं EVM मशीन या छेड़छाड़ कर सकते हैं EVM मशीन से, वो फ़ोन लेकर शिंदे गुट के उम्मीदवार रविंद्र वायकर का एक रिलेटिव अंदर घूमता है और फ़ोन यूज़ करता है. CCTV फुटेज पे दिख रहा है. और वंदना सूर्यवंशी ने ऑब्जेक्शन नहीं लिया है. अब उनके ऊपर FIR लॉन्च किया. अब ये फ़ोन उनको विजय घोषित किया वायकर को, टोटली इलीगल. वो हारा हुआ आदमी है. अब वो फ़ोन जब्त किया है हमारे दबाव के बाद. अब वंदराई पुलिस स्टेशन से वो फ़ोन बदलने की कोशिश चल रही थी 4 दिन से. मेरी जानकारी है वहाँ के जो पुलिस अफसर है, राजभर उनको छुट्टी पर भेज दिया क्योंकि वो जांच कर रहे थे. कोई नया अफसर लाके अपना रखा है. कोई सातारकर नाम का एक रिटायर्ड पुलिस ऑफिसर जो वायकर के रिश्ते में है, वो वहाँ 4 दिन से कुछ डील कर रहा था वंदराई पुलिस स्टेशन में. ये इस देश का ऐसा चुनाव का निर्णय है कि देश में ऐसे कितने चुनाव क्षेत्र में इस प्रकार से जो 100 या 1000 के दायरे में हार जीत हुई है, वो सभी क्षेत्र में उस प्रकार से चुनाव के नतीजे अपने कब्जे में लेने की कोशिश हुई है प्रशासन के माध्यम से. और मुंबई का नॉर्थ वेस्ट का चुनाव परिणाम उसका एक ज्वलंत उदाहरण है, किस प्रकार से चोरी मारी लूटमार की गई है. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की जिथं निवडून आले तिथं मशीन आपलं हरले तिथं सेट. आमचा हा आरोप नाही, आम्ही हा आरोप केलेला नाही.
नॉर्थ वेस्ट संदर्भातलाच हा आरोप आहे. नॉर्थ वेस्ट जिथे कीर्तिकरांना विजयी घोषित करण्यात आलं 2 वेळा आणि तिसऱ्या वेळेला रिजेक्टेड पोस्टल बॅलेटचे मतगणना बेकायदेशीरपणे मोजून त्यांना विजयी घोषित करण्यात आलं शिंदे गटाच्या उमेदवाराला. हमारी ये मांग है कि रविंद्र वायकर को जो घोषित किया है विजयी, उसको लोकसभा की सदस्यत्व की शपथ लेने से रोकना चाहिए. सीएम शिंदे ने कहा है कि ये सब अपोजिशन की स्ट्रैटेजी है. ये क्या स्ट्रैटेजी है? कौन सा एलिगेशन है? ईवीएम के बारे में ऐसे हो नहीं सकता है. ओटीपी से ये शिंदे कौन है? शिंदे एलन मस्क का बाप है क्या? कौन है शिंदे? उनको क्या पता है? पैसे की बात करो, मैंने कितना पैसा बांटा है चुनाव जीतने के लिए, उसका ऊपर मैं उनसे डिबेट करूंगा. नासिक में कितना बांटा है, मुंबई में कितना बांटा है, पैसे खोखे की बात करो. टेक्निकल बात आप मत करिए, खोखे की बात करो. खोखे पेटी की बात अगर आप करे हो, ईवीएम वो खोखा नहीं आपका 50 करोड़ वाला, वो अलग खोखा है जिससे देश का लोकतंत्र बनता है और बिगड़ता है. झूठ बोल रहे हैं. ये बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच है. इलेक्शन कमिशन यानी कौन? वंदना सूर्यवंशी. आप उनका पूर्व इतिहास देख लीजिए. या केस संदर्भातील पीआय आहे ते देखील रजेवर आहे गेल्या 4 दिवसांपासून. नेमका मी आपल्याला तेच सांगतोय ना, या संदर्भातले जे पीआय राजभर हे रजेवर आहेत की त्यांना रजेवर पाठवण्यात आलं. तो ज्या प्रकारचा तपास करत त्यांनी फोन जप्त केला, फोन जप्त केल्यावर त्यांना रजेवर पाठवण्यात आलं. कोकणात बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली. कोर्टात कधी जाणार आहात? 45 दिवसाचा कालावधी. हो, आम्ही जाऊ कोर्टामध्ये. आम्ही सगळे मार्ग, निवडणूक आयोगापासून कोर्टापर्यंत सगळे मार्ग आम्ही हाताळणार आहोत. आणि उत्तर पश्चिमचा जो निकाल आहे तिथे शिवसेनेचाच उमेदवार विजयी झाला आणि तो कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा विजयी होईल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. कोकणात बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली आणि त्या कोकणातच शिवसेना संपली असं वक्तव्य जाहीरपणे नारायण राणे करतात. हे महाशय फक्त 48,000 मतांनी जिंकून आले पैसे वाटून. त्याचे व्हिडिओ क्लिप्स आहेत. हे कशा प्रकारे ह्यांचे लोक पैसे वाटत होते घराघरात. आपल्याकडे मुंबईला पेपरची लाईन टाकतात ना, तर दुधाची लाईन टाकतात ना, तसे पैशाची पाकिटं घरामध्ये पेपरच्या लाईनसारखे कसे टाकत होते याचे व्हिडिओ समोर आल्यावरती या माणसानं आपलं तोंड उघडू दे, फार एक्सपोज होतील. आपल्याला मंत्रिमंडळात स्थान का मिळालं नाही याच्यावर त्यांनी चिंतन करावं. कोकणची जनता बरोबर आहे, यावेळेला आम्हाला यश मिळालं नाही, पण फार कमी फरकानं आमचा तिकडे पराभव झाला. पैशाचा वारेमाप वापर झाला, यंत्रणेचा वापर झाला. हा आरोप नाही, हे सत्य. हे सत्य. नारायण राणे यांचा विजय हा फक्त 48,000 मताने झाला. नारायण राणे यांना 4,48,000 मतं मिळाली आहेत आणि विनायक राऊत त्यांना साधारण 4 लाखाच्या वर मतं आहेत. याच्यापेक्षा एक जोरदार लढाई काय असू शकते? आपण क्या 5-6 लाख मताने जिंकलात कोकणामध्ये एकतर्फी? बोला. सर, मुख्यमंत्री म्हणतात की फेक नेरेटिव्ह सेट करण्यात आला होता, मोदी हातावर चला होता. अहो, एकनाथ शिंदे हेच फेक आहेत. ज्या राज्याचा मुख्यमंत्री फेक आहे त्याने फेक नेरेटिव्हची भाषा करू नये. नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात फक्त फेक नेरेटिव्हच सेट केले आणि गेल्या 2.5 वर्षापासून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये फेक नेरेटिव्ह सेट करत होते. त्याचा पराभव झाला. त्या फेक नेरेटिव्हचा पराभव झाला. थँक्यू. पुन्हा नेहमीप्रमाणे संजय राऊत यांनी ज्या दैनंदिन घडामोडी घडत आहेत त्या घडामोडींवरती आपली प्रतिक्रिया माध्यमांतून